नमस्कार, मी अलका शिंदे. गर्भसंस्कार मार्गदर्शक, माइंड अँड पेरेंटिंग कोच. या पंचेंद्रियांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव दिल्यास बौद्धिक क्षमता झपाट्याने वाढते. मग असे कोणकोणते अनुभव आपण प्रत्येक पंचेंद्रियाला दिले पाहिजे? कसा करायचा पंचेंद्रियांचा विकास? आता आपण बघणार आहोत श्रवणेंद्रिय. म्हणजे काय? तर कान. कान या इंद्रियामार्फत बाळाला ऐकू येते, मेंदूपर्यंत संवेदना पोहोचतात. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. मग यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी कशा करायच्या हे आपण पाहूया. बाळ आवाजाला प्रतिसाद देते. ही क्रिया मात्र जन्मापासून सुरू असते. परंतु काही बाळांमध्ये ही प्रक्रिया होत नाही, म्हणजेच ती बहिरी आहेत की काय आपण त्याचा अंदाज घेतला पाहिजे. त्यासाठी आपण त्याच्या जवळ जाऊन काहीतरी वाजवलं पाहिजे. जर बाळाने त्याच्याकडे मान वळून पाहिलं, प्रतिसाद दिला, तर बाळाला चांगल्या प्रकारे ऐकू येतं. चांगल्या प्रकारे त्याचे श्रवणेंद्रिय काम करतात हे आपल्याला समजतं. मग याचा विकास जर आपल्याला अधिकाधिक करायचा असेल, तर अधिकाधिक अनुभव देणं गरजेचं असतं. त्यासाठी अतिशय शांत अशा खोलीमध्ये बाळाला घेऊन जा. आवाज आणि शांतता यातील फरक बाळाला जाणवून द्या. मग यासाठी काय करायचं आहे? तर 5 सेकंद आवाज करा आणि 3 सेकंद थांबा. उदाहरणार्थ आवाज म्हणजे टाळ्या वाजवल्यानंतर आवाज होतो आणि थांबल्यानंतर शांतता होते, हे बाळाला समजेल. चमचा, ठोकळा, घंटी किंवा एखादं ताट याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि बाळाला शांतता आणि आवाज याचा अनुभव देऊ शकता. असे केल्यामुळे काय होते? तर बाळाच्या श्रवण इंद्रियांचा विकास होतो आणि बाळ जेव्हा प्रतिसाद देते, तर त्या प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होते. यासाठी आपण बाळाला वेगवेगळे अनुभव दिले पाहिजे. असे अनुभव दिल्यास बाळाला वेगवेगळ्या आवाजांची जाणीव होऊ लागते. आवाज आणि शांतता यातील बाळाला फरक कळला की पुढचा अनुभव द्या. हळूहळू बाळ वेगवेगळ्या आवाजांना प्रतिसाद देऊ लागते. जसे की भीतीदायक आवाज, आनंददायक आवाज. उदाहरणार्थ ढगांचा गडगडाट, मशीनची खटखट, मिक्सरचा आवाज, दरवाजाचा कर्र असा आवाज, दगडांची टकटक, धडधड, रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचा भरभराट, गाड्यांचा हॉर्न, वेगवेगळे म्युझिक, गाणे याला बाळ प्रतिसाद देऊ लागते. वेळोवेळी अर्धा अर्धा मिनिट आवाज, शांतता अशा प्रकारे बाळाला तुम्ही अनुभव देऊ शकता. काही दिवसातच बाळ घरातल्या लोकांचा सुद्धा आवाज लक्षात ठेवते. कोणती व्यक्ती जास्त रागीट आहे, कोणती व्यक्ती जास्त ओरडते, कोणती व्यक्ती हळू बोलते, हे सुद्धा बाळ समजू लागते. आईच्या तर सगळ्याच भावनांची जाणीव बाळाला होते. राग, भीती, आनंद, चिडचिड, टेन्शन सगळ्या गोष्टी आई अतिशय जवळ असल्यामुळे बाळ त्या गोष्टी पटकन जाणून घेते. लहान मूल या काळात सभोवतालच्या लोकांबरोबर हसणे, रडणे या क्रियांमधून संवाद साधत असते. 1 ते 2 वयोगटामध्ये बाळाला प्राणी, पक्षी यांचे आवाज समजू लागतात. तसेच संगीतातील वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज देखील बाळाला ओळखायला येतात. आवाज समजण्याच्या प्रक्रियेमध्ये संगीताचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे बाळाला वेगवेगळ्या प्रकारचे राग ऐकवले पाहिजे. एका कार्यक्रमामध्ये विवेकानंदांनी सुंदर असा राग गायला. त्यावर सगळीकडे चर्चा झाली आणि हा मुलगा इतका सुंदर राग कसा गाऊ शकतो? यावर सगळ्यांना प्रश्न पडला. बऱ्याच चौकशीनंतर आईने उत्तर दिले की बाळ पोटात असताना मी हा राग नेहमी ऐकत होते. आणि त्यामुळे विवेकानंदांवर सुद्धा तोच परिणाम झाला आणि खूप सुंदर प्रकारे ते राग गाऊ लागले. मग आपण सुद्धा मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे राग ऐकवले पाहिजे. कारण भारतीय संगीत बाळाच्या बौद्धिक विकासासाठी अतिशय उपयुक्त आहे. लहान मुलांसाठी बडबड गीत, गाणी, गोष्टी, मंत्र, श्लोक, भारतीय संगीत, पाश्चिमात्य संगीत याचा देखील तुम्ही वापर करू शकता. मूल झोपेत असताना पाश्चिमात्य संगीत बाळाला जरूर ऐकवा. अशा प्रकारे पंचेंद्रियांचा विकास करून घेतल्यास
बाळाच्या मेंदूमध्ये न्यूरॉन्सच्या अधिकाधिक जोडण्या होतील व बाळाची बौद्धिक क्षमता झपाट्याने वाढण्यास मदत होईल. त्यासाठी हे सगळं करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्यासारख्याच इतर पालकांना देखील नक्की पोहोचवा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि ऍक्शन घेत राहा. थँक यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.